जेव्हा पेशंट सोनोग्राफीला येतात तेव्हा त्यांना बऱ्याचदा प्रश्न पडलेला असतो, की बाळाला पोटात असताना त्याला ऐकू येतं का? तर साधारणतः 18 ते 20 आठवड्यामध्ये बाळाचे इनर इयर स्ट्रक्चर्स डेव्हलप होतात, की जेणेकरून बाळाला काही व्हायब्रेशन बाळ समजू शकतं. जेव्हा बाळ 24 आठवड्यांचं होतं, त्यावेळेस त्याला बाहेरचे आवाजाला ते रिस्पॉन्ड करायला लागतं, की जसं की काही आवाज आला, तर ते काही मूव्हमेंट करून दाखवेल, काही ब्रीथिंग पॅटर्नमध्ये चेंज होईल किंवा त्याच्या हार्ट रेटमध्ये चेंज होतो. जेव्हा बाळ 28 ते 32 आठवड्यांचं होतं, तेव्हा त्याला आईचा आवाज, आईचे हार्टबीट हे समजू शकतात. 32 ते 34 आठवड्यामध्ये त्याला आवाजांमधला फरक समजायला लागतो, कारण त्याची हिअरिंग कॅपॅसिटी अजून मॅच्युअर झालेली असते, की जसं की जो आईचा आवाज नेहमीचा आवाज आहे, तो त्याला आयडेंटिफाय करू शकतो. वडिलांचा आवाज वेगळा आहे, हे तो आयडेंटिफाय करू शकतो, जर त्याचे वडील त्याच्याशी बोलत असतील तर. म्हणून आणि बाळाला नेहमी लो पिचवाले जे हळू आवाज असतात ते ऐकायला आवडतात आणि त्याला बेबी जास्त रिस्पॉन्ड करतं. म्हणून आपण प्रेग्नन्सीमध्ये साधारणतः काही मंत्र, बाळाशी बोलणं, बाळासाठी पुस्तके वाचणं हे सांगतो.